तुम्हाला फाइंडिंग वाचून दाखवते सदावर्ते जी तुमच्याकडे ती आहेच, पण मी फक्त तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवते. डज द ऍप्लिकंट्स प्रूव्ह प्राइमा फेसली दॅट ऍप्लिकंट नंबर 1 हॅज बीन सब्जेक्टेड द डोमेस्टिक व्हायलन्स ॲट द हँड्स ऑफ द रिस्पॉन्डंट्स. तर त्याच्यावर पार्टली येस असं कोर्टानं म्हटलेलं आहे. तर हे फाइंडिंग आहे, कोर्टाचं हे फाइंडिंग आहे, पार्टली येस. मग अंशतः हो, तर मग ह्याचा अर्थ नेमका काय? हा, निखिला अगदी साध्या भाषेत सांगतो की आपण जर तेच फाइंडिंग्सचाच आधार पेज नंबर 9 आणि 10 वर गेलात तर द ऍप्लिकेशन इज पार्टली अलाउड म्हणजे काय, तर त्यांनी 10 लाख रुपये काहीतरी मागणी केली होती. आय डोंट नो, कारण ऍप्लिकेशन माझ्या समोर नाहीये. त्याच्या म्हणजे त्यांनी मागणी केलेले पैसे जेवढे मागितले होते तेवढे न देता अर्जदारांनी कोर्टाने 1,25,000 आणि 75 दिले, ते पार्टली अलाउड केलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टींचा स्वतःच्या मताने अर्थ लावणं हे चुकीचं आहे. कारण ऑपरेटिव्ह पार्टमध्ये जर म्हणलं असतं की ह्या फाइंडिंग प्रमाणे आम्ही डोमेस्टिक व्हायलन्स झालाय असं म्हणून मी हे देत आहे आदेश, तर त्या गोष्टीचा अर्थ वेगळा राहिला असता. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्यांनी सांगितलंय की इतके पैसे द्यावेत आणि ते सुद्धा इंटरिम अरेंजमेंट आहे. आणि स्पष्टपणे कोर्टाने सांगितलं की ह्या म्हणजे कोणताही चुकीचा प्रकार घडू नये. त्याचबरोबर कोर्टाने सांगितलंय की हे पार्टली अलाउड आहे. पार्टली अलाउडचा अर्थ पॅरेग्राफ नंबर 3 आणि 4 ऑर्डरमध्ये आहे, तो की त्या पैशांच्या संदर्भाने आहे. त्याच्या पुढे मला असं वाटतं की विधी शाखेचा विद्यार्थी म्हणून याच्यापेक्षा जास्त ह्या निकालावर बोलणं मला असं वाटतं की न्यायालयाला सुपरसीड करणं होईल. आणि कुणी सुपरसीड करू नये, स्वतःचे अर्थ लावू नये, स्वतःचे व्यंजन लावू नये आणि स्वतःचा मुलायमा लावू नये त्याला.